यमुने तीरी वस्त्रे फेडोनिया स्नान करीती नारी गोविंदाने वस्त्र नेली कळंबावरी स्नान करुनी आल्या त्या बाहेरी. भगवंतानं त्याचं गाठोडं तयार केलं. कळंबाच्या खांद्यावर जाऊन बसला. त्या गोपिका आंघोळ करून मध्ये बाहेर येत आहेत. पाहतात तर आपले वस्त्र दिसत नाही. इकडे पाहतात, तिकडे पाहतात, मागे पाहतात, पुढे पाहतात. वस्त्र दिसत नाही. कोणी नेले असतील. सहज लक्ष कळंबाच्या झाडावर जातं. भगवान श्रीकृष्ण एका फांदीवर ते वस्त्रांचं गाठोडं घेऊन बसलेला. भगवंताला पाहून त्या लाजल्या आणि भगवंताला आपलं काही अंग दिसू नये म्हणून पाण्यात जातात आणि मानेबरोबर पाण्यात जाऊन त्या देवाला ती वस्त्र मिळावी म्हणून प्रार्थना करतायत की हे भगवान, अरे तू आता आमची वस्त्र घेऊन गेला, आम्ही बाहेर यायचं कसं. म्हणून पहिली कर्नाटकातली गवळण तिच्या भाषेमध्ये त्या भगवंताची प्रार्थना करते. लडोबा गोविंदा निर्वाणी आज अडचालो पडचालो शिर फोड्यान फोडो. कर्नाटकी भाषा. अडचालो पडचालो शिर फोड्यान फोडो मारो कन्हैया पाणी खोऱ्यानं खोलो. हे भगवान, अरे थंडीचे दिवस आहे. थंडीच्या वातावरणामध्ये आमचे दात वाजताय, दात अंग कुरकुरत आहे. तू वस्त्र घेऊन गेला, बाहेर यायचं कसं. आमचे वस्त्र दे ना. भगवान म्हणतात, गोपिके तुमचे वस्त्र द्यायला आम्हाला विरोध नाही, परंतु तुमच्या हातून दोष घडलेला आहे. धर्मशास्त्र विरोधात तुम्ही हे वर्तन केलेलं आहे, म्हणून तुम्हाला प्रायश्चित्त घेतल्याशिवाय तुम्हाला वस्त्र नाही देणार. आता दुसरी जी गवळण होती ना गुजराती समाजाची, ती जास्त शिकलेली होती आणि शिकलेली असल्यामुळे तिने असं ठरवलं की ह्या कर्नाटकातल्या गवळणीनं वस्त्र मिळण्याकरता फक्त त्या देवाची प्रार्थना केली आणि अलीकडे काही लाच दिल्याशिवाय तर काही काम होत नाही. या देवाला काहीतरी देऊ केलं पाहिजे, त्यावेळेला तो वस्त्र दे. मग त्या गुजराती समाजाच्या गवळणीनं त्या देवाला काय लाल दाखवली बघा. पहिल्यांदा स्तुती करते. जो रे माधवजी मै शरण थई तन का कैपी. तन म्हणजे शरीर. माझं शरीर त्या थंडीनं काकडत आहे. बाप दयालू तुही मोरी साडी आपो. गुजराती भाषा असल्यामुळे मोरी साडी आपो, मोरी साडी आपो. माझी साडी मला दे. नुसती मी तुला साडी मागत नाही. साडी जर माझी दिली तर त्याच्या मोबदल्यात मी तुला काय देईल. हात देले कंकणी कंकणी हात देले कंकणी. मी आताच माझ्या नवऱ्याला हे 10 तोळ्याचं सोन्याचं कंकण मागून घेतलंय म्हटले. ते कंकण मला देऊन टाकले. भगवान श्रीकृष्ण म्हटले, गोपिके तुझा नवरा किती चाप्टर आहे तुला माहिती आहे का. हा, तू सोन्याचं कंकण म्हणते, सोन्याचं नाही ते बेंटेक्स आहे. मला काय करायचं घेऊ. नाही झाला. मला दागिन्याचं गुरालोबन दाखवू नको. वस्त्र घ्यायचे असते पैसे घ्यावं लागेल. तिसरी महाराष्ट्रातली जी गवळण होती ना, ती हिच्यापेक्षा जास्त हुशार होती. तिने विचार केला की हिने सोन्याचा दागिना देऊ केला, आपण सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू याला देऊ. म्हणून ती पहिल्यांदा मुक्त कंठानं स्तुती करते. महाराष्ट्रातली असल्यामुळे मराठी भाषा बोलते. कशी तिची स्तुती आहे बघा. देवकी नंदना देवकी नंदना तू ऐक श्रीपती तुझं विनव किती पाया पडते बा हे माझे नाकाचे मोती. हे भगवान, तू दयाळू आहेस. माझे वस्त्र दे ना. थंडीना माझा अंग कुरकुरत आहे, दात वाजताय. वर मी तुला फुकट मागत नाही. त्याच्या मोबदल्यात मी तुला काय देईल सांगू. आता माझा नवरा गुजरातमध्ये नवसारीला गेला होता. मी त्याला मिस कॉल दिला आणि वाटेत थांबवलं आणि सांगितलं तिकडून एक नथनी मला घेऊन ये. ती मौल्यवान नथनी आणलेली आहे. भगवान म्हटले, ती नथनी मी घेणार नाही, कारण मला माहिती आहे तुला कायम स्वरूपी सर्दी आहे. ते सर्दीतली नथनी मला काय करायची, नको मला ते. शेवटी नाईलाज झाला. मग ती मुसलमान जातीची गवळण होती ना, ती कशी स्तुती करते. तिच्याजवळ द्यायला घ्यायला काहीच नव्हतं आणि बोलायला नव्हती अशी बाब. कारण काही काही असे कोरडे माणसं असतात, खिशात काहीच नसतं पण चालू माणसाला बोलतात. तशी ती मुसलमान जातीची गवळण ती काय बोलते.
देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी, देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी, कदम पकड़ूंगी मैया कुटो जुड़ी चुनरी रे, दे मेरी दुलरी. नामदेवरायांनी 750 वर्षापूर्वी कोणता समाज कोणत्या कपड्यांचा पेहराव करत होता त्याचं वर्णन केलेलं आहे. हे पंजाबी ड्रेस आपल्याला आता दिसले, नामदेवरायांनी या ड्रेसाचं वर्णन त्यावेळेला केलेलं आहे. ते म्हणायला लागले माझ्या घरी काही जरी नसलं तरी मी इज्जतदाराचे म्हटले, आमच्या घरात काही असं चालत नाही, माझे वस्त्र मला दे. भगवान म्हटले मी इज्जतदाराची आहे अशा गोळ करते का, तुझे कपडे द्यायला विरोध नाही, ले मेरी चुनरी. भगवान म्हटले तुझी चुनरी तुला जर पाहिजे असेल, तुझी ओढणी तुला पाहिजे असेल तर पहिल्यांदा प्रायश्चित्त घे. नाहीला झाला. मग कोकणातली जी गवळण होती ती आदिवासी समाजाची, त्या आदिवासी लोकांना काय खावं काय प्यावं काय बोलावं हे कळत नाही, व्याकरणाची माहिती नाही. आपण म्हणतो आम्ही चहा प्यालो तर ते म्हणतो आम्ही चहा खाल्ला. आता चहा प्यायचा असतो का खायचा असतो ते बिचारांना कळत नाही. आणि ते काय कोणतं घालतात बघा. आता सातपुड्यामध्ये काही लोक त्या कोकणामध्ये आदिवासी भागामध्ये जर तुम्ही जर गेलात तर ते त्यांच्याजवळ फक्त लंगोटी असते आणि यांच्या कमरेला फक्त फडकं असतं. नामदेवराय त्या ड्रेसाचं वर्णन करताय. हा तिची भाषा कशी आहे पहिल्यांदा. पावगा दाताला तू नंदाचा झिलो, नंदाचा झिलो म्हणजे नंदाच्या पोरा. हा जसं आयराणी भाषेमध्ये आंडोर म्हणजे पोरगा. तिथे गेल्यानंतर त्यांच्या घरी केतन होता महाराज हेमन आंडोरशे म्हणजे माझा पोरगा आहे, माझा मुलगा आहे. पावगा दाताला तू नंदाचा झिलो, तू नंदाचा पोरगा. माको फडको दो मी हिवानं मेलो, मी हिवानं मेलो म्हणते, मेली तिला व्याकरण माहिती नाही, तुमच्यासारखी शिकलेली नव्हती ती. मी हिवानं मेलो आणि तेव्हा माझं फडकं जर तुम्हाला दिलं ना, आणि बाकीच्या श्रीमंताच्या बायका आहेत त्यांच्याजवळ पैठणी आहे, त्यांच्याजवळ सगळ्या मोठमोठ्या वस्तू आहेत, त्यांच्याजवळ भारी कपडे आहेत, मी गरीबाची आदिवासी आहे, मला फक्त फडकाय लावायला, मला फडकं दे ना. भगवान म्हटले तुझं फडकं जर मी दिलं तर त्याच्या मोबदल्यात काय देणार. ती म्हणायला लागली बाकीच्या जो दागिने बाकीच्या जो लक्ष्मी माझं काहीच नाही, पण देईल तुला, तुला दररोज कामा येणारी वस्तू. दागिना तरी समारंभाच्या वेळेला घालशील जेव्हा, पण तुला दररोज कामाला येणारी वस्तू देईल. कोणती वस्तू. हे माझा कोयतो. कोयता कशाचा असतो, कशासाठी उपयोगाचा असतो, ऊस तोडायला. भगवान म्हटले त्या कोयत्याला मी काय करू, काय नाही म्हटलं तुला ऊस तोडायचा होका लागला तर काम आहे ना. भगवंताने सांगितलं हे बघा मला कुठलाही प्रलोभन दाखवू नका, माझा तुम्हाला कपडे द्यायला विरोध नाही, परंतु तुम्ही ज्या सूर्याच्या प्रकाशामध्ये हे पाप केलाय ना त्या सूर्याची प्रार्थना करा. अभंग कसा आहे पाप, भाव कसा आहे. इटुके ऐकूनी देव बोले हसुनी, इटुके ऐकूनी देव बोले हसुनी, सूर्या दंडवत करा कर जोडोनी, नाव विनवितो शारंग पाणी, गवळ्या ऐक तू धन्य तुझी करणी, गवळणी ठकावी एक